नमस्कार मित्रांनो, चांदीने आज जागतिक बाजारपेठेत जो धमाका केला आहे ते पाहून मोठमोठे तज्ज्ञ आवक झालेत. चांदी केवळ 3 लाखावर पोहोचली नाही तर ती सोन्यापेक्षाही वेगवान परतावा देणारा धातू ठरली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की आपल्या गावाकडचा जो सराफा बाजार आहे त्याच्यातले भाव प्रत्यक्षात न्यूयॉर्क आणि लंडनच्या बाजारपेठेतून कसे नियंत्रित होतात? या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 जागतिक कारणं पाहणार आहोत ज्यामुळे चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. मग ती सोलर पॅनलची मागणी असो किंवा अमेरिकन डॉलरची घसरण असो, प्रत्येक मुद्दा हा आपण सविस्तरपणे समजून घेऊयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला चांदीत गुंतवणूक करण्याची योग्य वेळ कोणती हे देखील सांगणार आहे. चांदीच्या दरवाढीमागील जागतिक लेवलचे 10 सविस्तर मुद्दे आपण आता पाहणार आहोत. ते खालीलप्रमाणे आहेत. पहिला मुद्दा आहे औद्योगिक वापराने वाढते प्रमाण. इंडस्ट्रियल डिमांड जी आहे ती चांदीची वाढत चाललेली आहे. चांदी हा केवळ दागदागिन्याचा धातू राहिलेला नाही, तर तो एक महत्त्वाचा औद्योगिक धातू बनला आहे. जगातील एकूण चांदीच्या उत्पादनापैकी 50% पेक्षा जास्त वापर हा उद्योगामध्ये चांदीचा होतो. विशेषतः कशात होतो? हायटेक गॅजेट्स, सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रिक उपकरणामध्ये चांदीला पर्याय नाही. ही जागतिक मागणी किमतीवर खेचत आहे. आता दुसरा आहे ग्रीन एनर्जी क्रांती, सोलार आणि EV. जग आता पर्यायी ऊर्जेकडे वळत आहे. एक सोलार पॅनलमध्ये मोठ्या प्रमाणात चांदीचे पेस्ट वापरले जाते. तसेच इलेक्ट्रिक वाहनामध्ये पारंपरिक वाहनापेक्षा जास्त चांदी लागते, ते 2 पटीने जास्त लागते. जागतिक स्तरावर नेट झिरो कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य असल्याने या उद्योजकाकडून चांदीला ही प्रचंड मागणी केलेली आहे. तिसरं कारण पाहूया, पुरवठा आणि मागणीतील तफावत. गेल्या 5 वर्षापासून जागतिक स्तरावर चांदीचे उत्पादन म्हणजे चांदी मायनिंग केली जाते मागणीपेक्षा कमी होते. मेक्सिको, पेरू आणि चीन यासारख्या मोठ्या उत्पादक देशामध्ये नवीन खाणी सापडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. जेव्हा पुरवठा कमी असतो तेव्हा मागणी वाढते आणि ती मागणी वाढली की किंमत ही नैसर्गिकरित्या वाढत असते. हे एक कारण आहे. चौथं कारण जे आहे ते भूराजकीय तणाव, जिओपॉलिटिकल टेन्शन. जेव्हा जगात युद्धजन्य स्थिती असते, उदाहरणार्थ सध्या मध्य पूर्व आशियातील संघर्ष किंवा रशिया युक्रेनचा वाद, जेव्हा गुंतवणूकदारांचा शेअर बाजारातील विश्वास कमी होतो, अशावेळी गुंतवणूकदार हे आपोआप सोने आणि चांदीकडे वळतात. मग ते काय म्हणतात, इकडे सेफ गुंतवणूक आहे. हे एक कारण आहे. 5वं कारण जे आहे ते अमेरिकन डॉलरचा निर्देशांक, डॉलरचा जो इंडेक्स आहे ते कसं आहे, जागतिक बाजारात चांदीचा व्यापार डॉलरमध्ये होतो. जेव्हा अमेरिकन डॉलर कमकुवत होतो तेव्हा इतर देशांमधील चलनात चांदी ही स्वस्त असते, त्यामुळे तिची खरेदी वाढते, परिणामी त्याचे भाव वाढतात. म्हणजे डॉलर आणि चांदी यांचे नाते विरुद्ध दिशेला आहे, इनवर्स आहे. तर 6वं कारण पाहूया, सेंट्रल बँकेचे धोरण आणि व्याजदर. US जो फेड रेट आहे त्याचं. अमेरिकेची मध्यवर्ती बँक US फेड जेव्हा व्याजदरात कपात करते किंवा दर वाढवणे थांबवते तेव्हा गुंतवणुकीसाठी चांदी अधिक आकर्षक ठरते. कमी व्याजदराच्या काळात गुंतवणूकदार बँकऐवजी धातूमध्ये गुंतवणूक करायला पसंत करतात. तर 7वं कारण पाहूया, चांदी बाय प्रोडक्ट स्वरूप. म्हणजे चांदीचं जे बाय प्रोडक्ट स्वरूप आहे, सेकंडरी प्रोडक्शन, ते कसं होतं, जगात चांदीचे स्वतंत्र खाणी खूप कमी आहेत. साधारण 70% चांदी ही तांबे, जस्त आणि शिसे याच्या उत्खनात उपउत्पादन म्हणून मिळते. म्हणजे ज्यावेळेस आपण तांब, झिंक आणि शिसे याला शोधतो त्यावेळेस आपल्याला त्याला शोधत असताना 70% चांदी भेटते. चांदीच्या अशा स्वतंत्र खूप कमी खाणी आहेत. जर जगात तांबे
किंवा जस्तची मागणी कमी झाली तर त्याचं उत्खनन हे कमी होतं, मग आपोआप चांदीचा पुरवठा कमी होतो, ज्यामुळे भाव वाढतात. 8वं कारण जे आहे, महागाई विरुद्ध संरक्षण. जगभरात जेव्हा महागाई वाढते तेव्हा कागदी चलनाचे मूल्य कमी होते. अशा काळात आपली संपत्ती सुरक्षित ठेवण्याकरता जागतिक गुंतवणूकदार काय करतात, चांदीकडे खरेदी करतात. मग महागाईच्या काळात चांदीला इन्फ्लेशन हेड्ज मानले जाते, ज्यामुळे तिच्या किमतीला आधार मिळतो, म्हणजे किंमत ही वाढली जाते. आता 9वं कारण जे आहे, सिल्वर ETF मधील गुंतवणूक. आजकाल लोक प्रत्यक्षात चांदी हातामध्ये न घेता डिजिटल स्वरूपात एक्सचेंज ट्रेडर फंड म्हणजे सिल्वरचं ETF जे आहे त्यामध्ये गुंतवणूक करतात. तर जेव्हा जागतिक स्तरावर ब्लॅक रॉक किंवा iShares सारख्या मोठ्या कंपन्या सिल्वर फंडामध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करतात, तेव्हा त्यांना प्रत्यक्ष बाजारातून चांदी खरेदी करावी लागते. त्याचा परिणाम हा जागतिक किमतीवर होतो, मग त्याच्या किमती वाढल्या जातात. आता जे 10वं कारण जे आहे ते एक पाहूया. इन्व्हेंटरी आणि साठा कमी होणे. लंडनचं जे LBMA किंवा न्यूयॉर्कचं जे कॉमिक्सच्या गोदामामधील चांदीचा साठा सध्या ऐतिहासिक नीचांक पातळीवर आहे. जेव्हा जागतिक बाजारपेठेत साठा कमी असल्याचे समोर येते तेव्हा सट्टेबाज किंवा जे व्यापारी असतात हे काय करतात, मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. त्यामुळे किमतीमध्ये एक रॅली पाहायला मिळते, म्हणजे किंमत ही वाढलेली पाहायला मिळते.